आमच्या कोकणी माणसांचा आवडता नाश्ता म्हणजे गरमागरम घावन आणि वाफाळता चहा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जाळीदार न चिकटणारे घावणे कसे बनवायचे ते. तर इथे मी 4 पळी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी गावचे तांदूळ वापरलेले आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचे साधे तांदूळ किंवा रेशनचे तांदूळसुद्धा वापरू शकता. तर त्यासाठी तुम्ही तांदूळ छान धुवून ते 2 ते 3 दिवसासाठी वाऱ्यावर किंवा उन्हामध्ये सुकवून घ्या. तांदूळ छान सुकले की ते घरघंटीवर दळण्यासाठी द्या. चक्कीवर विशेषतः देऊ नका, कारण त्यामुळे बऱ्याच वेळ घावणे नीट येत नाही. तर घरघंटीवरच हे पीठ दळून घ्या. तर या 4 पळी पिठामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या. तर आधी आपण हे मिक्स करून घेऊयात. आता या पिठामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकत आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया. घावण्याच्या पिठाच्या गुठळ्या सोडवणं सर्वात सोपं असतं. ह्याच्यामध्ये जास्त त्रास लागत नाही. आपण पाणी टाकलं की आपोआपच हे पीठ सैल होत जातं आणि गुठळ्या सुटत जातात. तर इथे मला जवळपास 3 ग्लास पाणी लागलेलं आहे. तर या पिठाची कन्सिस्टन्सी बघा, अशा प्रकारे असायला हवी. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. घावन घालायच्या आधी एक तयारी करून घ्यायची. थोडंसं तेल घ्यायचं आणि नंतर एक कांदा घेऊन त्याच्यामध्ये हा चमचा अशा प्रकारे अडकवून घ्यायचा. तर इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही भिडाचा तवा असल्यास तोही वापरू शकता. घावन घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तवा छान तापलेला असायला हवा. तर इथे आपण तेल पसरवण्यासाठी कांद्याचा वापर करतोय, कारण मग कांद्याची एक विशेष चव असते जी आपल्या घावण्यांना येते आणि घावणी अजून सुंदर लागतात. तर इथे आपला तवा छान गरम झालेला आहे. पण घावन घालायच्या आधी आपण जे पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ते छान ढवळून घ्यायचं आणि हळूहळू अशा प्रकारे हे पीठ तव्यावर सोडायचं. तुम्ही बघू शकता किती छान जाळी अशी आलेली आहे आपल्या घावण्याला. तर आता मीडियम गॅसवर 1 मिनिटासाठी हे घावन छान शिजू द्यायचं आहे. घावन शिजू लागलं की आपोआपच त्याची कडा सुटत जाते. मग त्यावेळी आपण हे घावन परतू शकतो. तर घावन परतायच्या आधी त्याच्या कडा छान सोडवून घ्यायच्या आणि मगच ते परतायचं. आता घावण्याची दुसरी बाजू 20 ते 30 सेकंदासाठी छान शिजू द्यायची. घावन काढताना अशा जाळीदार पात्रामध्ये किंवा एखाद्या टोपलीमध्ये काढा, ज्यामुळे घावन लवकर थंड होतं, त्यातली वाफ निघून जाते आणि घावन मग चिकटत नाही. आता टाकल्या टाकल्या फोल्ड करायचं नाही, थोडा वेळ ती वाफ जाऊ द्यायची. त्याच प्रकारे आपण दुसरे घावनसुद्धा घालून घेऊया. पुन्हा सांगते की घावन घालण्याच्या आधी पीठ छान मिक्स करून घ्या, कारण तांदळाचं पीठ लगेच जाऊन तळाशी बसतं. तर दुसरं घावन घालायच्या आधी आपण जाळीमध्ये जे पहिलं घावन ठेवलं होतं त्याला आता फोल्ड मारून घ्यायची, कारण ते आता थंड झाले असतील. तर तुम्ही बघू शकता आपले घावन छान जाळीदार आणि बिलकुल चिकट नाही झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी बाकीचे घावनसुद्धा करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला या घावण्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.